हा, मी कृष्णराव तुकाराम बोर्डे, नवी सांगवीतच राहिला आहे. माझा जवळजवळ 1998ला ऍक्सिडेंट झाला होता दाताचा. तर त्याचं ऑपरेशन केलं होतं हॉस्पिटलला मोठ्या. पण नंतर त्या क्लिपा ज्या दोन्ही साईडला बसवल्या होत्या त्या तशाच ठेवल्या. त्या वर्षभराने काढायच्या त्या पण राहून दिल्या. त्या कालांतराने काढू काढू म्हणून राहून गेल्या. नंतर मग छोटे मोठे दाताचे प्रॉब्लेम यायला लागले. क्लिप खाली बसवल्या त्या, पण वरचे दात वगैरे असे दुखायला लागल्यानंतर मग सांगवीत आल्यावर मुथा डॉक्टरांचं माहिती मिळाली. ती कशी, तर बालाजी मेडिकल होतं आमच्या शेजारी, तिथे त्यांचे ते प्रमोद चांडक म्हणून होते. त्यांनी यांचा रेफरन्स दिला की बाबा तुम्ही मोठ्या डॉक्टरांकडे जा. मग यांच्याकडे गेलो तर त्यांनी सगळं चेकअप करून ते दाताची ट्रीटमेंट केली वरच्या छोट्या. फक्त ह्या क्लिपांचं वगैरे मी काय बोललोच नाही. जवळजवळ म्हणजे 2015 पर्यंत बोललोच नाही आणि काही त्रासही होत नव्हता. परंतु नंतर चेहऱ्याची ठेवण वगैरे त्याच्यामुळे जरा थोडस प्रॉब्लेम यायला लागले आणि ज्या क्लिप होत्या त्या थोड्या सरकायला लागल्या आतल्या आत. तर ते ऑपरेशन म्हणजे दुखायला लागल्यानंतर मग मी परत मोठ्या डॉक्टरांकडे गेलो. पहिले एकदा जाऊन आलो तो, पण याबद्दल काही बोललेलो नव्हतो. पण नंतर मग त्यांना जे हिस्ट्री सांगितली की ऍक्सिडेंट झाला होता, क्लिपा बसवल्यात वगैरे, तर त्यांनी मग एक्सरे वगैरे काढून बघूया असं सांगितलं आणि तशा सगळ्या टेस्ट करून त्यांनी सगळं त्यातलं बघितलं. तर त्यांना त्यात आढळलं की बाबा आपण क्लिप काढू शकतो. ह्या ज्या दोन्ही साईडच्या क्लिपा आहे त्या काढू आणि त्याच्यात जागी मग नवीन प्रत्यारोपण म्हणा किंवा मग काय जे करता येईल ते करतो. पण क्लिपा काढल्यानंतर असं लक्षात आलं की ते रोपण केल्याशिवाय म्हणजे नवीन दात बसवण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्या उजव्या साईडला 3 आणि डाव्या साईडला 2 असे जवळजवळ 5 प्लांटेशनचं ठरवलं. तर ते ठरवल्यानंतर पहिले तर ऍक्सिडेंटच्या वेळेस जेव्हा ऑपरेशन झालं ती भीती मनात होती. पण तरी सरांनी डॉक्टरांनी हे दिलं, आधार दिला, म्हणजे काही होत नाही आपण करूया. त्यांचे 2-3 सहकारी आले होते आणि त्यांनी मिळून ते क्लिप काढण्याचं काम केलं. पण क्लिप काढल्यानंतर मग नंतर थोडासा कालावधी गेल्यानंतर ते पुढची ट्रीटमेंट सुरू झाली, प्लांटेशन करायची. तर त्या ह्याच्यात पण बराच वेळ लागतोच. तर तेवढं आपल्याला पेशन्स ठेवावं लागतं. कारण डॉक्टरांना म्हणजे डॉक्टरांनी तशी कल्पना दिली होती की पहिले जवळजवळ 5-6 महिने ट्रीटमेंटला जाईल. पण आपल्याला तेवढा धीर नसतो की बाबा ते दात कधी एकदा बसेल आणि कधी हे होईल. कारण पहिले माझ्या क्लिपा सगळ्या निघाल्यामुळे माझं सगळीच अडचण झाली होती, म्हणजे खाण्याची वगैरे सगळे प्रॉब्लेमच सुरू झाले होते. मग तरी पण डॉक्टरांनी वेळेत आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊन जसे लवकर करता येईल तसे जवळजवळ 5 दात बसवणे म्हणजे काही सोपं नव्हतं. तर ते 1 बाय 1 करून त्यांनी ते व्यवस्थितपणे बसवले. दोन्ही साईडच्या ट्रीटमेंट एकदमच केल्या कारण वेळ जायला नको त्यामुळे. आणि त्या कालावधीत जे सिटिंग वगैरे ज्या झाल्या आणि त्याच्यात पण त्यांनी वेळ ऍडजस्ट करून किंवा मलाही पण माझ्या वेळेवर नुसार ऑफिस असताना त्यांनी ते सगळं व्यवस्थित करलाच होत नाही. आता जवळजवळ मला 6 महिने झाले तर माझं व्यवस्थित चालू आहे, कोणतीही तक्रार नाही.